कार्यान्वित केले गेलं तर गतिरोधक एक एक या पद्धतीने उन्हावत जाईल आणि पाली भाषेचं क्षेत्र आणि त्या अंतर्गत आलेलं बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्ध वचने ही जगापुढे प्रकर्षाने येतील आणि जग या प्रकाशामध्ये न्हावून निघेल. म्हणून पाली भाषेच्या प्रचार प्रसार कार्यातील गतिरोधके उद्ध्वस्त करून पाली भाषेला विमल प्रकाशामध्ये आणण्यासाठी काही नव्या योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता आपल्या पुढ्यात येते. एक तर शालेय स्तरापासून पाली भाषेचा पाठ्यक्रम राबविणे, पाली भाषेची पाठ्यपुस्तके विद्यार्थी आणि अध्यापकांना निशुल्क प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणे, संस्कृत प्रमाणे जसं संस्कृतचं संस्थान आहे त्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये पाली भाषेचं स्वतंत्र संस्थान अद्याप अवेतून नाही. पाली भाषेचं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे. शाळा आणि महाविद्यालयामध्ये पालीचा एक कोपरा, एक छोटासा विभाग कार्यान्वित करून पाली भाषा सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकणार नाही, तर एक स्वतंत्र विभाग, स्वतंत्र ग्रंथालय हे जर आपण स्थापन केलं तर विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, अभ्यासक, लेखक हे या प्रक्रियेशी सन्मुख होतील आणि पाली भाषेच्या प्रचार प्रसार कार्यातील गतिरोधक ती उद्ध्वस्त होतील. आपण या कामासाठी स्वयंप्रेरणेने साहेबूत ठरूया आणि त्या पद्धतीने आपण कार्यरत झालो तर आपण